लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नांदगाव तालुक्यात बेमोसमी पावसाचे आगमन, रब्बी पिकांना जीवदान, मात्र वैरणीचे नुकसान। बातमी नांदगाव येथून। नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील नांदगाव मनमाड शहरासह परिसरात बेमोसमी पावसाने हजेरी लावली। साधारणतः 1 ते 2 तास कोसळलेल्या मध्यम स्वरूपाच्या या पावसामुळे परिसरातील वातावरण प्रसन्न झाले आहे। या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून जमिनीत ओल वाढल्याने पिकांच्या वाढीस चालना मिळणार आहे। त्यामुळे रब्बी पिकांचे पुनरुज्जीवन होईल असा आशावाद शेतकरी वर्गाने व्यक्त केला आहे। मात्र दुसरीकडे या पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। वैरणीसाठी शेतात वाळण्यासाठी ठेवलेला चारा पावसामुळे भिजल्याने नुकसान झाले आहे। काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। नांदगाव, मनमाड, पिंपळगाव, खेडगाव, सोनजळगाव, साकूर, पोलठाण, न्यायडोंगरी, चातेगाव, कासारी आदी परिसरात पावसाची विशेष नोंद झाली आहे। कृषी विभागाने शेतकऱ्यांना भिजलेला चारा तात्काळ वाळवण्याचे आणि रब्बी पिकांसाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.